दागिने तयार करून देण्याच्या नावाखाली ग्राहकांकडून घेतलेले सोने आणि रोख रक्कम परत न करता पसार झालेल्या सातपाटीतील एका ज्वेलर्स मालकाला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून सुमारे 125 नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। सातपाटी येथील जुन्या बाजारपेठ मार्गावरील सलीमा ज्वेलर्स हे दुकान गेल्या 5 वर्षांपासून कार्यरत होते। अनेक ग्राहकांनी दागिने बनवण्यासाठी स्वतःचे सोने दुकानात जमा केले होते, तर काहींनी सोन्याची खरेदी करून त्यासाठी रोख रक्कमही दिली होती। मात्र गेल्या 3 वर्षांपासून अनेक ग्राहकांना त्यांचे दागिने मिळत नसल्याने संशय निर्माण झाला होता। सुमारे 3 महिन्यांपूर्वी 8 ते 10 ग्राहकांनी याबाबत पाठपुरावा करत संबंधित दुकानदाराला पोलिसांसमोर हजर केले होते। त्यावेळी त्याने काही महिन्यात सर्व ग्राहकांचे दागिने परत देण्याचे आश्वासन दिल्याने कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती। दरम्यान 20 मे नंतर दुकान मालक व त्यांची कुटुंबीय अचानक बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर ग्राहकांनी स्वतः शोध मोहीम सुरू केली। मात्र कोणताही ठाव ठिकाणा न लागल्याने सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार गावातील सुमारे 125 नागरिकांचे जवळपास 3 किलो सोने तसेच मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम संबंधित दुकानात अडकली असल्याचे समोर आले आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। तक्रार दाखल होताच सातपाटी सागरी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संबंधित ज्वेलर्स मालकाचा शोध घेत त्याला अटक केली। त्याला पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 5 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणात त्याच्या पत्नीचाही सहभाग आहे का याचा तपास सुरू असून तिचा शोध घेण्यात येत आहे। ग्राहकांकडून जमा करण्यात आलेले सोने आणि रोख रक्कम कुठे व कशा प्रकारे वापरण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत। तसेच नागरिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि त्यांचे सोने परत मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे। दागिने घडवण्यासाठी किंवा मौल्यवान वस्तू जमा करताना संबंधित व्यावसायिकाची विश्वासार्हता, व्यवहाराची लेखी पावती आणि आवश्यक कागदपत्राची खात्री करणे अत्यंत गरजेचे आहे। छोट्या दुर्लक्षामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।